अशा अनेक लोक आहेत, प्रत्येकाला काही ना काहीतरी अडचणी आहेत. पण त्या अडचणींना तुम्ही घाबरून जाऊ नका. तुम्ही ह्या सेवेला लागा, महाराजांच्या सेवेला लागा. एकदा सेवेमधून तुम्हाला त्याचे अनुभव एवढ्या लवकर नाही येणार. तुम्ही बोलणार आज सेवा केली मला उद्याला अनुभव द्या, नाही होणार. ते पहिलं तुमचे ज्या नकारात्मक गोष्टी आहेत, तुमच्या आजूबाजूची नकारात्मक गोष्टी आहेत, त्यांना ते बाहेर टाकणार. बरोबर. आणि माझं या सर्व म्हणजे या यंग पिढीला माझं एवढंच सांगणं आहे, तुम्ही खरंच सेवेमध्ये जावा आणि तो अनुभव तुम्ही स्वतः घ्या. क्या बात. त्या अनुभवामधून तुम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळतील. हळूहळू का होईना पण प्रगतीच्या वाटेवर तुम्ही चाला. जसं आज मी आहे, आज माझं प्रत्येक पाऊल सगळ्या गोष्टी आज माझ्या म्हणजे कामावर ऑफिसला जाताना, ऑफिसवरून येताना मी प्रत्येक वेळेला त्याला सोबत घेऊन जातो. मी स्वतः बोलतो माझ्या सोबत चला. वा. कारण का आज खूप काही गोष्टी आहेत. आज प्रत्येक ठिकाणी असंच नाही, अडचणी तर येणारच. बरोबर. पण त्या अडचणींना आपण खचून नाही जायचं. बरोबर आहे. म्हणून माझी सर्वांना एकच विनंती आहे, एकदा स्वामींच्या सेवेशी जावा. स्वामींची असं नाही की 24 तास त्यांच्या नामस्मरणात राहावा, बरोबर. 24 तास जपमाळ करत राहावा किंवा 24 तास मठात जाऊन बसा. स्वामींनी आजपर्यंत एवढं सांगितलंय, जिथे वाटेल तिथे फक्त माझं नाव तुझ्या मुखामध्ये घे. बरोबर. आणि तू तुझं पाऊल पुढे टाक. आणि एकदा ते तुम्ही करून बघा. माझं या लोकांना एवढंच सांगण्यात, त्यांनी ते करावं. नक्कीच नक्कीच. मंगेश, खूप खूप धन्यवाद महाराजांचा अनुभव सांगितल्याबद्दल आणि आम्हाला जे काही संदेश दिल्याबद्दल. नक्कीच आपण तो संदेश स्वामींच्या कृपेने लोकांपर्यंत पोहोचूया अशी स्वामीचरणी प्रार्थना, की प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत हा तुमचा संदेश आहे तो पोहोचो. आणि महाराजांचं एक वचन आहे, तुमच्या अनुभवावरूनच ते लगेच मला रिफ्लेक्ट झालं आणि इथे पण महाराजांची लिहिलंय की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे एक वचन आपल्याला एवढं बळ देतं की संकटात पण आपण उभे राहतो आपण. या महाराजांच्या वचनांमध्ये एवढी ताकद आहे की आपली ताकद ती जागृत होते आणि आपल्याला ते बळ देतात. तर खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, कमी तिथे स्वामी आणि स्वामी तिथे काय कमी. महाराज तुमच्या पाठीशी असताना तुम्हाला कुठल्याही गोष्टीची चिंता करायची गरज लागत नाही. तुम्ही फक्त नित्य नेमाने त्यांची सेवा करा व सेवेत असलेला तो विश्वास आहे तो दृढ ठेवा. डगमगू नका.